टीसीएस धर्मांतर प्रकरणामध्ये मुख्य संशयित आरोपीचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे। निदा खानकडून पीडितेला नमाजचं प्रशिक्षण दिल्याची कबुली देण्यात आली आहे। पीडितेला घरी नेऊन नमाज पठण्याचं प्रशिक्षण दिलं अशी कबुली निदा खान हिने दिलेली आहे। नाशिक पोलिसांकडून 9 गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आलंय। तपास यंत्रणांकडून प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू आहे। टीसीएस मधील कथित लैंगिक छळ आणि सक्तीच्या धर्मांतर प्रकरणामध्ये अजून एक नवा खुलासा झाला। मुख्य संशयित आरोपी निदा खानच्या चौकशीमध्ये अनेक धक्कादायक खुलासे होय, मीच पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचं रीतसर प्रशिक्षण दिलं अशी कबुली तिने दिली। या कबुलीमुळे प्रकरणाची व्याप्ती अधिक गंभीर असल्याची चर्चा रंगली आहे, तर तपास यंत्रणांकडून प्रकरणाचा अधिक सखोल तपास सुरू आहे। या प्रकरणामध्ये आतापर्यंत 9 गुन्हे दाखल झालेत, तर सर्व गुन्ह्यांसंदर्भात नाशिक पोलिसांनी दोषारोपपत्र देखील दाखल केलेलं आहे। प्रतिनिधी किरण ताजने या संदर्भातले अधिकचे तपशील देतील। किरण, विक्रांत, टीसीएस प्रकरणामध्ये एकूणच दोषारोपपत्र दाखल झालेले आहेत। 9 गुन्हे दाखल झालेले होते आणि यामध्ये ज्या पीडित महिलांनी या सगळ्या काळामध्ये धर्मांतर करण्यासाठी आणि एकूणच नमाज पठणासाठीचे जे प्रशिक्षण दिले जात होते त्याबाबतची जोरदार चर्चा होती। ती नेमकी कोणाकडनं दिली जात होती याबाबतची कबुलीच आता निदा खानच्या चौकशीमध्ये समोर आलेली आहे। तिने स्वतः याबाबतची कबुली दिलेली आहे की होय, मीच पीडितेला घरी नेऊन नमाज पठणाचे रीतसर प्रशिक्षण दिले। त्यामुळे आता तपास यंत्रणांकडनं जो तपास केला जात होता त्याच्यामध्ये अधिकचा तपास केला जात असताना हा धक्कादायक खुलासा समोर आलेला आहे। येत्या काळामध्ये आणखी धक्कादायक खुलासे नाशिक पोलिसांच्या तपासात समोर येण्याची शक्यता आहे। विक्रांत, धन्यवाद किरण दिलेल्या या सगळ्या माहितीसाठी।